गुड मॉर्निंग सर. माझं नाव डॉक्टर बाबासाहेब श्रीपती थोरात. माझं वय आहे 64 वर्ष आणि शरीराला व्यायामाची गरज का आहे? तर शरीर जर आरोग्यदायी ठेवायचं असेल, आजारमुक्त ठेवायचं असेल आणि हेल्दी लाईफस्टाईल जर अवलंबायची असेल तर प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. आता हा व्यायामामुळे आपल्याला काय फरक पडतो? व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये सर्व प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट होतात आणि आपल्या शरीराचे जे जे अवयव आहेत त्यांचं कार्य सुरळीत आणि सुस्थितीत राखण्यासाठी मदत होते. आता आरोग्याचं हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? तर आता हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे जे 5 पिलर्स ऑफ हेल्थ आहेत, उदाहरणार्थ गुड न्यूट्रिशन, गुड स्लीप, माइल्ड एक्झरसाइज, ॲडिक्वेट हायड्रेशन आणि माइंडसेट म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं. ह्या 5 जर गोष्टी आपल्या जीवनात आपण अवलंबल्या तर आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहतं, निरोगी राहतं, औषधमुक्त राहण्यासाठी आपल्याला मदत होते. आता ह्या प्रत्येक गोष्टीवर आपण विचार केला. गुड न्यूट्रिशन तर सध्या काय आहे, सभोवताली सर्व म्हणजे संकरित अन्नपदार्थ किंवा संकरित पिकं, अल्ट्रा प्रोसेस फूड्स म्हणजे जे काही बेकरी फूड्स असतील, दुकानचे फूड्स असतील, याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून नैसर्गिक अन्नाचं म्हणजे रूपांतर वेगळंच होतं आणि ते शरीराला अपायकारक असतं. आता हे चांगलं गुड न्यूट्रिशन आपल्याला मिळवण्यासाठी ताज्या पालेभाज्या विदाऊट केमिकल्स, तसेच ताजी फळं विदाऊट केमिकल्सचा वापर करतात. त्याचबरोबर जे काय आपण अन्नपदार्थ वापरतो ते ज्वारी असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, काय जे मिलेट्स वगैरे असतील ते सुद्धा पेस्टिसाईड मुक्त असा जर वापर केला तर आपण म्हणजे आरोग्यदायी अन्नाचं म्हणजे कन्झम्पशन करतो असं मला वाटेल. तर यासाठी आपण बॅलन्स डाएट दररोज घेणं गरजेचं असतं. आता हा बॅलन्स डाएट म्हणजे काय? बॅलन्स डाएट म्हणजे योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, योग्य प्रमाणात प्रोटीन्स आणि योग्य प्रमाणात फॅट आणि त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट्ससाठी पालेभाज्या हे गरजेचं असतं. शास्त्रीय माहितीनुसार आपल्या बॅलन्स डाएटमध्ये साधारणतः 35% कार्बोहायड्रेट असावेत, 30% प्रोटीन्स असावेत, 30% फॅट कंटेनिंग सबस्टन्सेस असावेत आणि 5% तुमचे मायक्रोन्युट्रियंट असावेत. आपण मायक्रोन्युट्रियंट्स पालेभाज्या आणि फळं म्हणतो 5% पाहिजे, पण हे 5% मिळवण्यासाठी जेवणामध्ये कमीत कमी तुम्हाला 40 ते 50% भाज्यांचं प्रमाण ठेवणं गरजेचं आहे. कारण भाज्यांमध्ये फायबर असतात. फायबर डाएट शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी कॅलरीज जास्त खर्च होतात आणि सगळे जसेच्या तसे ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे जे बॅलन्स डाएटमध्ये पालेभाज्यांचं आणि फळांचं मिळून प्रमाण 40 ते 50% असणं गरजेचं असतं. आता ॲडिक्वेट हायड्रेशन किंवा शरीरातील द्रवता हायड्रेशन योग्य राखणं म्हणजे काय? आपल्या शरीराला गरज आहे तितकं आपण पाणी पिणं गरजेचं असतं. आता काही जण सांगतात 4 लिटर पाणी प्या, काही जण म्हणतात 3 लिटर प्या, काही जण म्हणतात 2 लिटर प्या. असं प्रत्येकाचे वेगवेगळे संदेश असतात आणि त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं आणि किती पाणी प्यायचं आणि कसं जेवायचं हे आपल्याला कळत नाही. तर यासाठी एक शास्त्रीय माहिती म्हणजे तुमच्या वजनाच्या प्रत्येक 20 किलोला 1 लिटर पाणी याप्रमाणे जर तुम्ही ॲडजस्ट केलं तर म्हणजे 60 किलोचा जर व्यक्ती असेल तर त्याला साधारणतः दिवसामध्ये 3 लिटर पाणी कंझ्युम करणं गरजेचं आहे आणि हे आपल्या शरीराचं हायड्रेशन चांगलं राहतं. शरीराचं हायड्रेशन चांगलं राहिलं तर आपल्या पेशीपर्यंत म्हणजे पेशींचं हायड्रेशन चांगलं राहतं आणि पेशींचं कार्य त्यामुळे चांगलं राहतं. योग्य हायड्रेशन असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही फ्री रॅडिकल्स किंवा जे टॉक्सिक सबस्टन्सेस तयार होतात ते उत्सर्जित करण्यासाठी आपल्याला मदत होते. यानंतर गुड स्लीप म्हणतो आपण. झोप म्हटलं की आता हल्ली या युगामध्ये मीडियामुळे म्हणा किंवा कामाच्या घाई गडबडीमुळे म्हणा किंवा पैसा मिळवण्याच्या घाई गडबडीमध्ये माणसाला झोप ही दूर चाललेली दिसतात येते. अपुरी झोप, रात्रभर जाणं, तासनतास मोबाईलवर बसणं यामुळे माणसांचं आरोग्य बिघडलेलं आहे. तर सामान्यपणे माणसाला म्हणजे ॲडल्ट व्यक्तीला 7 ते 9 तास रात्रीची झोप घेणं गरजेचं असतं. नाही तर मी दिवसा झोपतोय रात्री जातोय असं करून आपलं आरोग्य हातामध्ये राहत नाही. आता ही झोप का गरजेची आहे? त्या झोपेमध्ये आपल्या शरीराला दिवसभर जे आपण कष्ट करतो, दिवसभर जे काय आपल्या शरीराला श्रम पडतात त्यातून रिकव्हरी फेजमध्ये जाण्यासाठी आपल्याला झोप महत्त्वाची असते. मग त्याच्यामध्ये तुमचे बाकीचे हार्मोन्स असू देत, तुमचे बाकीचे अवयव असू देत, यांच्या कार्याला किंवा मसल्स असू देत, याला रिकव्हरी फेज जी मिळते ती आपल्या शांत झोपेमध्ये मिळते. शांत आणि रात्रीची झोप गरजेची आहे. नाहीतर तासाला उठायचं आणि मी झोपलो होतं म्हणायचं हे योग्य नाही. आपलं माइंड शांत राहण्यासाठी, शरीर रिकव्हर होण्यासाठी अतिशय आरामदायी झोप असणं गरजेचं असतं. त्यानंतर येतं एक्झरसाइज किंवा मुवमेंट म्हणतो आपण. शरीराचे अवयव, शरीराचा हार्मोनल बॅलन्स, शरीराची प्रतिकारशक्ती ही कार्यरत आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला शरीराला हलकासा व्यायाम गरजेचा आहे. मग ज्याच्या त्याच्या शरीरयष्टी, ज्याच्या त्याच्या वयोमानानुसार हे व्यायामाचे प्रकार आहेत. परंतु साधारणतः 30 ते 45 मिनिटं प्रत्येक व्यक्तीने दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं. आता बरेच जण आम्ही व्यायाम करा म्हणून सांगितलं की म्हणतात माझं काम दिवसभर एवढं कष्टाचं आहे की मला व्यायामाची गरज नाही. काही स्त्रिया म्हणतात मी घरामध्ये एवढं काम करत असते की मला व्यायामाची गरज नाही. असे प्रत्येकजण प्रत्येकाचं उदाहरण देत असतं. पण हे तुमच्या पोटा पाण्यासाठी तुम्ही करत असलेले हालचाली आहेत. शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी जे गरज आहे
त्याला स्पेशल एक्सरसाइजची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही 30 ते 45 मिनिटं शरीरासाठी काढणं गरजेचं आहे. आपण सगळ्या कामासाठी वेळ काढत असतो, मग ते एंटरटेनमेंट असेल, पैसा मिळवण्यासाठी असेल किंवा बाकीच्या आपल्या गोष्टींसाठी असेल, प्रत्येकासाठी वेळ काढतो आपण, परंतु आपल्या शरीरासाठी वेळ काढू शकत नाही, हे मात्र चुकीचं दिसून येतं. याच्यासाठी तुम्ही जीवनामध्ये टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. अगदी सकाळी लवकर उठून फ्रेश होणे, त्यानंतर हलकासा व्यायाम करणे, त्यानंतर आपली दिनचर्या सुरू करणे, मग ब्रेकफास्ट, तुमचे काय ऑफिस अवर्स असतील, ऑफिस अवर्स नंतर आल्यानंतर शांतपणे घरी येणं, त्याच्यानंतर योग्य पाण्याचा म्हणजे सेवन करणं आणि रात्रीचं जेवण हे साधारणतः 7 ते 8च्या दरम्यान घेऊन झोपेपूर्वी 2 तास जेवण घेऊन आपण पुरेशी झोप घेणे, अशी दिनचर्या म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी असेल. प्रत्येकाच्या कामाच्या शेड्यूलप्रमाणे, प्रत्येकाच्या लाईफस्टाईलप्रमाणे हे टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. दिवसामध्ये 24 तास आहे, या 24 तासामध्ये शरीरासाठी, माइंडसेटसाठी तुम्ही थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तर निश्चित हेल्दी राहा आणि मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल. आता शेवटचं माइंडसेट किंवा ताणतणाव कमी करणं ही आज अत्यंत निकडीची गरज आहे. कारण आता आम्ही बघायला लागलो की अगदी लहान वयात सुद्धा म्हणजे ताणतणावामुळे, लहान असो, तरुण असो किंवा वयस्क असो, ताणतणावामुळं आरोग्य बिघडलं जातं आणि त्यामुळे त्यांची दिनचर्या, कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य सर्व काही बिघडलेलं दिसून येते आणि ह्या स्ट्रेसमुळं अनेक नवीन नवीन शारीरिक व्याधी तयार होतात. तर याच्यापासून मुक्त राहण्यासाठी ताणतणाव कमी करणं आणि माइंड सेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला साधे सोपे उपाय आहेत. योगा करणे दररोज, मेडिटेशन आणि शांतपणे रागमुक्त राहणे, यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. रागमुक्त राहिलं, चिडचिड कमी झाली की आपोआप ताणतणाव कमी होतो आणि ताणतणाव कमी झाला की तुमच्या शरीराचं म्हणजे आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होते. तर असे हे 5 पिलर्स ऑफ हेल्थ आहे. तर हे सर्वांनी अवलंबावे अशी माझी विनंती राहील. आता नारायणी फिटनेस सेंटरमध्ये मला नवीन काय झालं, मी यापूर्वीही व्यायाम करत होतो, यापूर्वी मी हेल्थ कॉन्शियस होतो, परंतु जे काही कार्डिओचे एक्सरसाइज म्हणतो आपण ते जिममध्ये करणं आणि इथं नारायणी फिटनेस सेंटरमध्ये करणं मला अतिशय वेगळं वाटलं. शालेय जीवनामध्ये आम्ही कवायती करत होतो किंवा आपण टी व्हीवरती, मीडियावरती कवायती बघतो, डान्सचे प्रकार बघतो, झुंबाचे प्रकार बघतो, हे कार्डिओचे एक्सरसाइज आहे. हे सर्व प्रकारचे कार्डिओ एक्सरसाइज, स्ट्रेचिंग, तुमच्या कवायतीप्रमाणे हालचाली, शरीराच्या प्रत्येक अवयवाला हलकासा व्यायाम मिळेल या दृष्टीने या सेंटरमध्ये श्री दत्ता गायकवाड सर आम्हाला ट्रेनिंग देतात. पर्सनली त्यांचं प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष असतं. म्हणजे हे वर्कआउट करत असताना कुणाचं चुकत असेल तर त्याच्याजवळ जाऊन हे असं करणं हे सांगणं किंवा यामुळे असा त्रास होऊ शकेल तुम्हाला, एक्सरसाइजचं फील करा, एक्सरसाइज फील करा किंवा कार्डिओ एक्सरसाइज करता तो शरीराला तुमच्या आनंददायी वाटला पाहिजे, हे सांगणारी व्यक्ती मला पहिल्यांदाच इथं भेटले. कारण मी जिममध्ये बघितलं, वर्कआउट करा, त्याचं बघून वर्कआउट जास्त करतो आपण, याचं बघून जास्त करतो आणि शरीराला दुखापत करून घेण्याची शक्यता असते. बऱ्याच ठिकाणी तिथले कोच स्पेशल ट्रेनिंगसाठी स्पेशल फी मागत असतात. प्रत्येकाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसतो. जो पैसा देईल त्याच्याकडे स्पेशल लक्ष देतात. ते सुद्धा काही आठवड्यासाठी चालतं आणि त्यानंतर रुटीन त्याचं ते चालू राहतं आणि मग सेंटरला बसून गप्पा हे ते. कारण मी बरेच ट्रेनर बघितले की ट्रेनरांचंच म्हणजे आरोग्य चांगलं असतं असं मला म्हणता येणार नाही. बऱ्याच जणांचं पोट पुढं आलेलं असतं, फिटनेस नसतो, अशा गोष्टी दिसून येतात सभोवताली. पण हे मला इथं जाणून नाही आलं. पहिल्यांदा स्वतःचा फिटनेस, स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर स्वतःच्या कुटुंबाचं फिटनेस, कुटुंबाचं ट्रान्सफॉर्मेशन आणि मग येणारे जे काय तुम्ही विद्यार्थी आहात त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, ही मला अतिशय आवडलं. कारण सर आणि सरांच्या सुविद्य पत्नी हे दोघंही हे कार्डिओचे एक्सरसाइज घेत असतात. हे मला अतिशय नवीन जाणवलं आणि भावलं सुद्धा. आणि मी त्यामुळे रेग्युलर आठवड्यातील 3 दिवस इथं कार्डिओसाठी येतो, 3 दिवस मी माझ्या जिममध्ये जात असतो. कारण दोन्ही मला म्हणजे सवय असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं आल्यानंतर माझ्यामध्ये जो फरक झाला म्हणजे मी थोडं रनिंगची प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे दररोज 1-2 किलोमीटर पळणं, परंतु दम लागायचा. परंतु जसा जसा हा कार्डिओ एक्सरसाइज मी करायला लागलो तसं महिन्या 2 महिन्यामध्ये माझ्या स्टॅमिनामध्ये किंवा माझ्या वर्कआउटमध्ये मला सुधारणा दिसायला लागली. आज रोजी ज्यावेळी मी कार्डिओ एक्सरसाइज येतो, कार्डिओ एक्सरसाइजला येतो, त्याच्या अगोदर साधारणतः 2 किलोमीटर जॉगिंग करत करत रनिंग करून इथं आलेलो असतो आणि मला जरासुद्धा थकवा जाणवत नाही. तिथून येऊन पुन्हा मी परत या सरांच्या फिटनेस सेंटरमध्ये कार्डिओचा एक्सरसाइज फुल इफिशियन्सीने करतो. आठवड्यातील 1 दिवस म्हणजे शनिवार किंवा रविवार मी कमीत कमी म्हणजे 9 ते 10 किलोमीटर जॉगिंग विथ रनिंग करण्याचा प्रयत्न करतो नॉनस्टॉप. आणि हे मला या जिममध्ये आल्यानंतर हे 3 आठवड्यात मला शक्य झालेलं दिसून येतं. गेल्या शनिवारीच मी नॉनस्टॉप 10 किलोमीटर जॉगिंग करत रनिंग आहे. येस, हे मला म्हणजे माझ्या शरीरासाठी. आता माझ्या वयोमानानुसार बरेच जण म्हणतात हे करू नको, ते करू नको, परंतु चांगलं खाणं, चांगली झोप घेणं, चांगलं हायड्रेशन ठेवणं आणि एक्सरसाइज करणं आणि माइंडसेट चांगलं राहत असेल तर ह्या गोष्टी वाईट नाहीत. निश्चितच या आपल्याला रिटायरमेंट लाईफ म्हणजे बोनस लाईफ असतो. आणि यामुळे या अशा गोष्टीमुळे मला मी 2 वर्षापूर्वी रिटायर झालो सर्व्हिसमधून. वयाच्या 60व्या वर्षी मी रिटायर झालो, परंतु मी रिस्टार्ट केलेलं आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये मी परत जॉईन झालेलं आहे. आय हॅव रिस्टार्टेड माय लाईफस्टाईल अगेन लाईक प्रिव्हियस. तर हे मला इथे व्यायाम सेंटरचा म्हणजे अतिशय चांगला म्हणजे फायदा झालेला आहे. आता आरोग्यासाठी संदेश जर द्यायचा म्हटलं तर संदेश देणारे बरेच जण आहेत, पण अंमलात आणणारे तुम्ही एकटे जण आहात. संदेश सगळेजण देतात, पण तो अंमलात आणणं किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेणं हे जर शक्य झालं तरच म्हणजे आपल्याला आपलं आरोग्य साध्य करता येईल. याच्यासाठी निश्चितच तुम्ही बॅलन्स डाएट, त्याच्यानंतर ॲडिक्वेट हायड्रेशन. आता हायड्रेशनच्या बाबतीत मी सांगतो की पाणी पितो आपण, पाणी दिसायला स्वच्छ असेल परंतु ते पाणी खरोखर शुद्ध आहे का हे तपासून तुमचं तुम्ही पाहणं गरजेचं आहे. नजरेला दिसणारं सगळंच पाणी स्वच्छ नसतं. ते पाणी स्वच्छही असावं, शुद्धही असावं आणि त्याच्यामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स तुमच्या शरीराला जे गरजेचे आहे ते असावं. कारण आजकाल आम्ही आरोच्या पाण्याचा वापर करतोय,
परंतु त्याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे डिमिनरलायझेशन ऑफ वॉटर याच्यामध्ये मिनरल्स बऱ्यापैकी काढून टाकलेले असतात मशीनमुळे आणि मिनरललेस म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिसचं वॉटर असतं हे आपल्या शरीराला निश्चितच योग्य आहे असं मी म्हणणार नाही. म्हणजे पूर्वी जसं झऱ्याचं पाणी शुद्ध होतं आणि सात्विक होतं हे असं पाणी आज मिळवणं गरजेचं आहे. पण आजच्या काळात ते दुरापास्त आहे. त्यातल्या त्यात पाण्याचं शुद्धीकरण झालेलं चांगलं पाणी पिणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन. पाण्याबद्दल डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर यासाठी सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज करून तुम्ही स्वतःचं शरीर म्हणजे चांगलं ठेवणं, हार्मोनल बॅलन्स चांगलं ठेवणं आणि व्याधीमुक्त राहणं हेही चांगलं आहे. तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही डेली व्यायाम करणं याबरोबर चांगल्या सवयी असणं गरजेचं आहे. पर्सनल हायजीन हे अतिशय चांगलं असणं गरजेचं आहे. यासाठी स्वतःची शारीरिक स्वच्छता चांगली ठेवणं गरजेचं आहे. चांगल्या सवयींचं अवलोकन करणं आणि त्या आत्मसात करणं यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि स्वतःचं आरोग्य सुधारलं तर माझ्या घरच्यांचं इतरांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण मदत करणं गरजेचं आहे. कुटुंबासाठी मदत केल्यानंतर तुम्ही समाजामधील घटकांसाठी इतरांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपला भारत देश सुदृढ राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं.